आज आपल्या या नीलकंठी परिसर नगरीमध्ये स्वर्गीय लोकनेते मोहन काका भोसले यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन वाहतो। आज जिल्हा परिषद निवडणूक 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहे। आज ह्या साठी आपले खानापूर आटपाडीचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय अनिल भाऊंचे चिरंजीव व आपल्या सर्वांचे लाडके नेते मान्य सुहास भैया बाबर, तसेच या आटपाडी तालुक्याचे सांगली जिल्हा मध्यवर्तीचे संचालक अध्यक्ष मान्य तानाजीराव पाटील व सर्वच व्यासपीठावरील प्रमुख भागातून आलेले सर्वच सरपंच, चेअरमन, सर्वच बंधू आणि भगिनींनो, आज बोलायचं झालं तर आज आपण जिल्हा परिषद निवडणुका लागलेत। आज बघतोय आपण सध्या की येणाऱ्या काळात अर्ज भरण्याची आता मुदत चालू झालेली आहे। आज आता मंगळवार बुधवार 2 दिवस अर्ज भरायचे आहेत। 20 तारीख 21 तारीख पाठीमागे 2 दिवस झाले। आज बोलायचं एक तात्पर्य आहे की आम्ही गेल्या वेळी जिल्हा परिषद निवडणुकीला योगायोगानं स्वर्गीय मोहन काकांचं आकस्मिक निधन झालं। आम्ही या फील्डमध्येचा काही विषय सुद्धा नव्हता। काकांचं कमी वयात अचानक गेलं। आम्ही आमच्या पद्धतीनं होतो। अचानक ह्या गटात ओपन संधी पडली आणि सर्व लोकांनी मला आग्रह केला की भैया तुम्ही आता काकांच्या नंतर उभा राहायला लागताय। तुम्ही सर्वांनी मला उभा केलं। ह्या निवडणुकीत काकांच्या नंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने मला ह्या भागातून सहकार्य केलं आणि योगायोगानं ह्या करसुंडी पंचायत समिती शीट आपली त्यावेळी चांगल्या भरघोस मतानं निवडून आली। काय ठराविक गावात थोडक्या मतामध्ये आपल्याला गेल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यावेळी तिरंगी लढत झाली असेल। काकांच्या तुम्ही सर्व ह्याच्यातून आपण लढलो। आज त्याच्यानंतर सुद्धा आम्ही काकांच्या नंतर सुद्धा काकांचा आज जी काय असतील विषय ते सुद्धा आम्ही हाताळत गेलो। येणाऱ्या निवडणुकीत त्याच्यानंतर सुद्धा आम्ही कुठंतरी एक बाबा काकांच्या नंतर समझोता केला। आज जिल्हा बँक असेल, मार्केट कमिटी असेल, जिल्हा फेडरेशन असेल, त्या निवडणुकीला आम्ही आणि अध्यक्ष भैया एकत्रच आम्ही ही फॉर्म्युला लढत गेलो। त्यास कुठेही आमचा ही झाला नाही। आज स्वर्गीय आपले अनिल भाऊ असतील, अनिल भाऊच्या पाठीशी सुद्धा निवडणुकीत आम्ही राहिलो। अनिल भाऊंच्या नंतर आज सुहास भैया असतील, सुहास भैयांच्याही निवडणुकीत पाठीशी राहिलो। आमचं एकच विषय असतात की एकदा काकांनी आम्हाला शिकवण दिल्या, एक मार्ग धरला की तो मार्ग धरायचा। आणि तसं सुद्धा माझ्या जिल्हा परिषद नंतर मी जी मार्ग धरला, आज भाऊ आता आपले नाहीत, अध्यक्ष आहेत, अध्यक्षांनी विषय माहिती भैया आहेत। प्रत्येक ठिकाणी आमचा म्हणजे बदल कुठलाही नसतो। एकदा आम्ही विश्वास दिला की काकांची जी शिकवण आहे त्यात कुठेही आम्ही बदल करत नाही। आज त्याच धर्तीवर हे आता जिल्हा परिषद निवडणुका घातल्या। आज बोलायचं झालं तर सगळ्यांचा एक आग्रह झाला की भैया तुम्ही अजून एकदा इथं उभा राहायला लागतंय। मी सर्वांशी चर्चा केली, कोण असेल काय चर्चा करा आपल्या सगळ्यांचं एकदा अजून म्हणणं झालं भैया तुम्ही उभा राहायला लागतंय। सर्वांनी सांगितलं एकत्रित आपण आज जी मागचा फॉर्म्युला आलाय ते आपण एकत्रित निवडणुका लढायच्यात। त्या संदर्भात आज आपण इथे एकत्र बसलोय। उद्या मंगळवार 20 तारीख अर्ज भरायचं आपण नियोजन केलं। त्याआधी म्हणले एक बैठक होऊया, बैठकीत आपलं एकत्र अशा स्वरूपात अर्ज आपण भरायचा आहे। आज काही गोष्टी झाल्या तर आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज काही गोष्टी सगळ्यांच्या आम्ही ऐकून घेतल्या। आपल्याला येणाऱ्या काळात काकांच्या नंतर जी काही राहिली असतील अपूर्ण कामं ती पूर्ण करण्यासाठी आज तिथं आपल्या सर्वांची गरज आहे। आणि काही जे निर्णय असतील ते आपल्याला भैया अध्यक्ष बोलतीलच, त्या पद्धतीनं मी एवढंच सांगतो की तुम्ही जसं पाठीमागच्या वेळी
थोडक्यातच मला संधी झाली आणि योगायोगानं अजून डबल उभा राहण्याची संधी मिळाली. त्या संधीचा आज ह्यावेळी मी काय सांगत नाही, स्वर्गीय मोहन काकांचा आणि स्वर्गीय अनिल भाऊंचा 100%च माझ्या मागे पाठिंबा असणार आहे आणि येणाऱ्या काळात काही अडचण नाही. मी एकच शब्द सांगतो, जी काय बोलण्यापेक्षा करून दाखव एवढंच बोलतो. आणि आज विषय झाला तर आता उद्या आपण अर्ज भरायचा आहे. अर्ज भरायला सुद्धा एकत्रित काय चर्चा झाल्या, त्या निर्णयानं आपण अर्ज भरू. आणि भैया आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल मी सर्वांनी आपल्याला शुभेच्छा देतो. आपण सर्व परिसरातून आला, वेळात वेळ काढून आला. वेळ झाल्यामुळे मी काय आता बाकीचे वक्त थांबवलं आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.